ऑगस्टला तिन्ही पक्षांचा मेळावा होणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिलेली आहे। मुख्यमंत्री पदासाठी ठाकरे चेहरा असतील असं मी म्हणालो नाही। उद्धव ठाकरेंचं काम उत्तम असल्याचं वक्तव्य राऊतांनी केलेलं आहे। विरोधी पक्षाचा आजचा चेहरा राहुल गांधी असल्याचं देखील संजय राऊत यावेळी म्हणालेले आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी विधानसभेसाठी कंबर कसली आहे। त्यासाठी त्यांनी गुलाबी रंगाचा वापर प्रामुख्याने केलेला आहे। त्यांच्या कालपासून सुरू झालेल्या जनसन्मान यात्रेतील बस, कार, कार्यकर्त्यांच्या गळ्यातील गमछे, अजितदादांचं जॅकेटही गुलाबी रंगाचं होतं। सर्वत्र गुलाबी रंग हा दिसून येत होता। आता हा गुलाबी रंग आगामी काळात राज्यात अजितदादांसाठी काय चमत्कार घडवून आणेल ते तर येणारा काळच ठरवेल। राज्यात एकूण 9,40,00,000 मतदार आहेत। अजित पवारांचा रंग गुलाबी का झाला असा प्रश्न उपस्थित केला जातोय, तर 7 लाखांपेक्षा जास्त मतदार नव्यानं जोडले गेलेले आहेत। नव्या जोडलेल्या मतदारांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचं प्रमाण अधिक आहे। महिला मतदारांची संख्या 3,90,000 वाढली आहे। पुरुष मतदार 3,40,000 वाढलेले आहेत। एकूण पुरुष मतदार हे 4,90,00,000 आहेत। एकूण महिला मतदार 4,50,00,000 आहेत। 4 जिल्ह्यात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांचं प्रमाण अधिक आहे। नंदुरबार, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुरुषांपेक्षा महिला मतदार अधिक आहेत। भंडारा, गडचिरोलीत महिला पुरुष मतदारांमध्ये फक्त काही हजारांचाच फरक आहे।